तर ही दृश्य आपण पाहतोय तर राज ठाकरे आज कल्याण आणि अंबरनाथच्या दौऱ्यावर आहेत आणि याच दौऱ्याकरता ते पोहोचलेले आहेत। आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे। आगामी निवडणुकांसंदर्भात पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या जाणार आहेत। मनसेच्या बैठका सध्या सुरू आहेत आणि याच बैठकांकरता राज ठाकरे हे कल्याणमध्ये पोहोचलेले आहेत। या ठिकाणी आपण इतरही मनसेचे नेते उपस्थित पाहतोय। आज राज ठाकरेंचा अंबरनाथ आणि कल्याण दौरा आहे आणि याच दौऱ्यादरम्यान पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। आज पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला जाणार आहे, मार्गदर्शन केले जाणार आहे। आगामी निवडणुकांसंदर्भात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय सांगतात, काय सूचना देतात याकडे लक्ष असणार आहे। या ठिकाणी आता काही वेळातच पदाधिकाऱ्यांची बैठक देखील सुरू होईल। तर कल्याणमध्ये राज ठाकरे पोहोचलेले आहेत। कल्याणमध्ये आज पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। मोर्चे बांधणी राज ठाकरेंकडून सुरू करण्यात आलेली आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या बैठकांचा धडाका आता सध्या पाहायला मिळतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर आज बैठक घेण्यासाठी राज ठाकरे हे कल्याणमध्ये पोहोचलेले आहेत। तर राज ठाकरे या दौऱ्यासाठी कल्याणमध्ये पोहोचलेले आहेत। पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी घेतली जाणार आहे। मनसेचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत। मनश्री, मनसेकडून आता मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली आहे। राज ठाकरे आज अंबरनाथमध्ये आहेत। अंबरनाथ आणि कल्याणचा दौरा ते करणार आहेत। एकंदरीतच शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये राज ठाकरेंच्या जोर बैठका सुरू आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण बैठकांचं सत्र हे आता अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी सुरू आहे। आज ठाणे जिल्ह्यातल्या ज्या महत्त्वाच्या महापालिका आहेत, विशेषतः मुंबई लगतच्या ज्या महापालिका आहेत त्यांचा आढावा राज ठाकरे घेतील। यामध्ये कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ या ठिकाणच्या महापालिकांचा ते आढावा घेतील। या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे याची माहिती पदाधिकाऱ्यांकडे घेतील। अंबरनाथ इथल्या सुदामा हॉटेलमध्ये सध्या राज ठाकरे हे पोहोचलेले आहेत। या ठिकाणी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होईल। त्यानंतर अंबरनाथच्या पनवेलकर हॉलमध्ये पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक होईल। तर त्यानंतर कल्याण, डोंबिवलीमध्ये सुद्धा पदाधिकाऱ्यांची बैठक ही गुरुद्वारा हॉटेल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। त्यासोबतच अंबरनाथ आणि कल्याण इथल्या काही शाखांचं उद्घाटन सुद्धा राज ठाकरे यांच्या हस्ते होईल। एकंदरीतच आज भरगच्च असा दौरा, भरगच्च बैठकांचा कार्यक्रम राज ठाकरेंचा आहे आणि विशेषतः तो शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये आहे। त्यामुळे आता शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मनसे पाय मजबूत करण्याच्या तयारीत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मुंबईसोबतच राज ठाकरे मुंबई लगतच्या महापालिकांकडे सुद्धा लक्ष केंद्रित करतात। केवळ मराठी अमराठी नाहीच तर विकासाच्या मुद्द्यावरचं राजकारण हे आपल्याला करायचं आहे असा संदेश घेऊन आता मनसे कामाला लागलेली आहे। त्याच्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये चुरस ही मनसेच्या या जोर बैठकांमुळे अधिकच वाढली आहे। नक्कीच मनश्री, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर राज ठाकरे अंबरनाथमध्ये पोहोचलेले आहेत। पदाधिकाऱ्यांची बैठक काही वेळातच घेतली जाणार आहे। मनसेकडून मोर्चे बांधणी देखील सुरू झालेली आहे।